या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे। आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर, जिल्हा झटपट। येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये देशभक्ती जागृत करून नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी एनसीसी पीएम सायकल रॅलीचं धुळ्यात स्वागत। पुणे बंगळुरू महामार्गावर कणेरीवाडी इथं पोलिसांनी व्हेल माशाची 5.25 किलो उलटी कार आणि मोपेड असा मुद्देमाल केला जप्त। कॅन्सरचं निदान होऊन वेळेवर उपचार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन ग्रीडच्या माध्यमातून रुग्णांना सर्व सेवा देण्यात येणार। अमरावतीमध्ये रुग्णालय उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची माहिती। जालन्यात मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत 57 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त। अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत 12 उमेदवारी अर्ज दाखल। महायुती व महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील युतीचा तिढा अजूनही कायम। नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार इत्यादी आस्थापनांमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांची अग्निशमन दलाकडून तपासणी। कृषी प्रदर्शनांची भूमिका मौलिक असून शेती श्रमाधारित न राहता तंत्राधारित करण्याचं राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचं अकोला इथं आवाहन। आणि सोलापूर जिल्ह्यात जांभूळ गावात बळजबरीनं कोंडून ठेवलेल्या 53 आदिवासी मजुरांची राजस्थान पोलिसांनी सुटका केली। यात 13 महिला आणि 40 पुरुषांचा समावेश। 2025 या वर्षात